तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी मनापासून प्रियंका तुमचं स्वागत करते. तर स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज सिंपल साधा असा मेकअप केला होता. तर मुनिया पैठणीमध्ये ब्लॅक कलर आपल्याकडे आलेला होता म्हणून थोडा शूट केला. आणि आता दुपारून आज बाहेर जायचं, त्याचा सुद्धा शूट येईल. नक्की पहा कुठं जायचं, काय जायचं. तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. तर चला आम्ही निघालो बाहेर. तसंच मी तुमच्याशी शेअर केलं आम्हाला बाहेर जायचं. तर बाहेर कुठं आलो तर पहा, रोडवरती कृषी प्रदर्शन आहे गेवराई तालुक्यामध्ये. दरवर्षी असतं. जवळपास मी सिटीला राहायला आलेली झालेले 5 वर्ष. 5 वर्षामध्ये पहिली वेळेस ते पण मुलाचं आणि मैत्रिणींचं ऐकून कृषी प्रदर्शन पाहायला आले. कारण काय होतं ना, आपल्याला कधी कधी वेळ असतो आणि कधी नसतो. पण आता वेळ तर भरपूर होता, पण याच्या आधी मी कधीच कृषी प्रदर्शन पाहिलेलं नव्हतं. पण आज वेळात वेळ काढून आम्ही कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलतो. म्हणजे इथं काय होतं, सगळे शेतकरी असतात आणि जास्त करून तर माणसंच असतात. आता आहोंना फोन केला, म्हणलं आम्हाला जायचंय. तर ते म्हणाले जायचं तर जा, मला वेळ नाहीये. मग चला म्हणलं, मुलांना बी आपण थोडंफार काही गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. जसंच की वांग्याचं रोप, मिरच्याचं रोप, हे काही मुलांच्या पाहण्यात नसतं. तर म्हणलं चला. तर हे पहा, छान असं ऊसाचं सुद्धा रोप तयार केलं इथं शेतकऱ्यांनी. आणि किती सुंदर फुटलेलं आहे पहा. आणि इथे हे बांबूचं जे काही घ्यायचं होतं आम्हाला, पण ते काय आमचं रेटमध्ये जमलंच नाही. त्या दादांनी काय आम्हाला दिलंच नाही. तर आम्ही माझ्या मैत्रिणी मिळून आलो कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. तर मैत्रिणीला थोडासा रक्त कमी आहे, म्हणजेच त्या कंटिन्यू काय करतात, ज्यूस घेतात. त्यामुळे त्यांचं चाललं होतं ज्यूसच्या मशांची विचारपूस. तर त्या भैया बघा कसे आम्हाला मशान एकदम अशी खाली आदळून दाखवत होते, फुटत नाही म्हणून. आणि त्यांनी फिट्टसुद्धा व्यवस्थित बसवून दिली. आणि त्यांनी जसं ज्यूस काढलं ना, तसंच म्हणे घरी पण निघतं, बीटसुद्धा निघते, सेफ निघतं. मग काय आत बायकांचं किंवा आमचं कसं असतं माहिती आहे का, एकदा घ्यायचं म्हणल्यावर घ्यायचं. त्यांनी लगेच मशांग घेतली. माझ्या पण मनात खूप आलं होतं की मी पण घ्यावं म्हणून. कारण उन्हाळ्यात थोडंफार ज्यूस करतच माणूस मुलांसाठी. तसं तर माझं मिक्सरच्या भांड्यामध्येच असतं. मी असंच फसले होते एकदा ज्यूसचं भांडं घेऊन. तर त्यांनी इथं काढून दाखवलं. घरी आल्याच्या नंतर मात्र ते ज्यूस काही निघलंच नाही. परत ते मशीन रिटर्न केलं, ते घेत नव्हते. आणि ₹40 परत म्हणजे तिकीट होतं तिथं. पण तसं डोकं लावून लावून घेतलं. तर इथं पहा, छान अशी कारळाची चटणी, लसण चटणी, परत शेंगदाण्याची चटणी, भरपूर साऱ्या चटण्या होत्या. ते सुद्धा तिथंच मला माझ्या महाराजांचा फोटो दिसला. त्यांनी कृषी प्रदर्शनमध्ये पहा, जिथं त्यांचा स्टॉल लावला तिथंच महाराजांचा फोटोसुद्धा लावला. महाराजांची लीला व महाराजांचे भक्त खरंच खूप जगामध्ये स्वामी भक्त आहेत. आणि तिथं फोटो पाहिला की चला म्हणलं महाराजांचं शूट घ्यायलाच पाहिजे. तर इथं बघा, शिवाजी महाराजांचं सगळ्यात जे काय आपल्याला एंट्री होती कृषी प्रदर्शन पाहायला, तिथंच आपल्या शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा बसवलेली होती. तिथं फोटोशूट झाले. मात्र तिथं काहीच नाही खाल्लं बरं का आम्ही, कारण गावाकडचे खूप जण असतात, चांगलं वाटत नाही रोडवर खायला. मग काय बाजूला आलो तर इथं खाल्ली भेळ. तर त्या भेळला थोडी पण चव नव्हती ताईंनो. त्यांनी पहिलीच वेळेस भेळ बनवली होती. मी काय ह्या शॉपचं नाव सांगू शकत नाही तुम्हाला, कारण कशाला कोणाची बदनामी करायची. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.